सोशल मीडियाद्वारे जी काय बातमी प्रसारित केली जाते 100% चुकीची आहे। एक गोष्ट मुळात लक्षात घेतली पाहिजे की कुठल्याही पक्षाला आपण बदनाम करण्यासाठी महामंडळाची नोकरी स्वीकारलेली नाही। दुसरी गोष्ट जी सत्य वस्तुस्थिती आहे ती आपण 100% सांगितली पाहिजे। त्याच्यासाठी कुणालाही घाबरण्याची परिस्थिती आजपर्यंत या भाजप महायुतीच्या सरकारमध्ये अजिबात नाहीये। दुसरी गोष्ट की जर संदर्भित आगार व्यवस्थापक चुकीच्या पद्धतीने कामकाज करत असतील आणि त्यांच्या कामकाजाचा जो काय लेखाजोखा होता तो आदल्या दिवशी सेवाशक्ती संघर्षाचे जिल्हाध्यक्ष संदेशजी गोट्या सावंत साहेबांनी आदल्या दिवशी एक्सपोज केला होता आणि त्याच दृष्टिकोनातून संदर्भित पदाधिकाऱ्यांवर पूर्ववैमनस्यातून पूर्वग्रह दूषित ठेवून त्यांच्यावर आजची जी काय झालेली कारवाई आहे ती 100% त्यातूनच झालेली आहे। आणि संदर्भित आरोपपत्रामध्ये संदेशजी गोट्या साहेबांना त्यांनी टार्गेट केलेलं आहे। याचं कारण एवढंच आहे की त्यांनी आजपर्यंत केलेले टेबला खालूनचे जे व्यवहार आहेत ते आम्ही त्या दिवशी संदर्भित कर्मचाऱ्यांच्या समोर एक्सपोज केले होते आणि तेच त्यांच्या मर्मी लागलेले आहेत। त्याच्यातूनच ही आमच्यावर एकतर्फी कारवाई झाली।